नमस्कार मित्रांनो. तर मी आलो होतो आंघोळीला. आंघोळ केली आणि आता आपल्याला मिरच्या काढायच्यात. बघा रानात आल्यावर कसं वाटते, जरा मस्त प्रसन्न वाटते. आंघोळ बिंघोळ केली. आता मी मिरच्या काढणार आहे. घरी मिरच्या नाहीत, मिरच्या आणा आलो रानात. ताज्या मिरच्या. एक दोन बघू आपल्याला पेरू आहेत का. पेरू तर नाहीत बरं का आता सध्याला, पाली फुटली. बघू असलं तरी घेऊन जाऊ घरी खायला. चला. आजचा ब्लॉग ही रानातूनच चालू करावं म्हणून आलो होतो रानात. आणि आपली आंघोळ पण होईल म्हटलं. घरी काय जरा पाणी सुटलं नाही, त्यामुळं रानात आलतो आंघोळीला. घरी पाणीच नाही, तर प्यायचं पाणी आहे फक्त. आंघोळीला पाणीच नव्हतं. चला म्हणलं रानात जाऊ. आपलं काय, बोर चालू केला की आंघोळ मारली. कसाही वेल तोंडल्याचा. बघा तोंडलं पण लागलंय मित्रांनो. बघा तोंडलं, याला म्हणतात तोंडलं. ओके बैगीच. अजून पण बघा तोंडल्याचं लय फायदा आहेत. केसर आंबा आमचा कसा वाढलाय सरळ. हा बुटका एक सरळ आणि एक बुटका आहे. पेरूचं झाड बघा कसं आहे, बारकं रोपटं उगावले, खाऊन टाकलेला. ह्याला बघा बहर आलाय. केसर आंबा बारक्या कैऱ्या लागल्या तर बघू शकता. ह्या वर्षी लय येते कैऱ्या ना आंब पण. ह्याला 3 ते 4 वर्ष झालेत. 4 ते 5 वर्ष. ह्या वर्षी जास्त येते. बघा कैऱ्या लागल्यात बारक्या. फक्त गळून जाऊन आहेत. तुले मामांचं काय चाललंय. लागतो उनली खात मिरच्या काढू. आपला हरभरा पोचलाय का बघू. बघा आमचा कांदा कसा आलाय. ही आमची मका. अशी कणस अजून भरली नाही, तर कणस आलेत पण भरली नाहीत अजून, खाय आली नाहीत. एका लाईन सरळ मला वाट लागल्यात. हरभऱ्याला पण निभार नाही अजून. कावळा आहे का. गावरान हरभरा खायला एक नंबर. शेतकरी राजाची मजा असते. चला. जिकडं बघावं तिकडं कांदाच आहे. सगळा कांदा आहे. कांदा आणि मका. कांदा आणि मका आणि एवढंच आयटम आहेत. 2च आयटम. हे लिंब माझा आवडता लिंब आहे. कसं दिसतंय, फुटेज कसं येते. आयफोनला मागं टाकतो का ना आपला फोन. रिअलमी नार्झो 20. चला चप्पल इथं सोडू आणि आपण पुढं जाऊ. ओके. पात पण घेतली असती बरं का घरी खायला. बघू पात खोडायचं म्हणल्यावर
वेळ लागतो जरा, आम लागते तोंडाला. मला लय हरभरा आवडतो मरणाचा, माझ्यासाठीच केला ह्यो. माझं लय चकाट काम असतं. हरभरा लय आवडतो आपल्याला मरणाचा. हरभरा लय म्हणजे लयच. मिरच्या, अरे रे रे. आपण पिशवी तर तिथंच विसरलो. हे का असे, हे जास्त शिकल्याचा परिणाम. मुलांनो, मित्रांनो, जास्त शिकू नका. धंदा करा, व्यवसाय करा. जास्त शिकत बसू नका. जास्त शिकल्याने डोकं बाद होतं. जास्त शिकत बसू नका. जास्त शिकल्यावर डोक्यात पण राहत नाही. ठीक आहे बघा, मी विसरून गेलो का नाही. ठीक आहे, पिशवी आणली आपण. या पिशवीमध्ये आपल्याला मिरची तोडायची. मिरचीचं भजे करायच्यात. पालक बघायची, पालक. हा, पालकाचं भजे करायच्यात. पालक होती बरं का. आता ही कांद्यामध्ये काय दिसणार ना आपल्याला, तिथं पुढे गेल्या बघू. इकडच्या तुकड्यात नाही, तिकडच्या तुकड्यात आहे मागल्या. चला चला, आपण आता आलोय जवळ. कुठेही झाड हाय हाय, गावलं, दिसलं का तुम्हाला? हाय हाय, आलंय. हे काय पहिले झाड. आता मिरच्या पण लागल्यात, तर मिरच्या तोडायला चालू करू. ही काय मिरची दिसली का? तोडायची अशी मस्तपैकी. मिरच्याचं भजी करायचं. भज्याचा व्हिडिओ टाकतो. भज्याचा व्हिडिओ बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके. कसे रानातलं वातावरण. वस्ती ही शिंदे वस्ती आहे, आणि ही लांडगे वस्ती. लांडगे वस्ती नाही, ही आमचं रान आहे गरिबाचं. चला मित्रांनो, बघा मिरची, आमच्या गावरान मिरची चालू केली आता तोडायला. मला मिरच्या तोडायला लई मजा येते, त्यामुळे मी मिरच्या तोडून घरी घेऊन जातो. त्याचं भजी करून खातो. मित्रांनो, चला तर मग तोडू द्या मिरच्या. मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला सांगा. मिरच्या तोडल्यावर परत एकदा तुम्हाला दाखवतो किती तोडल्या. ओके. लाईट आली आहे. चला, भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.